आम्ही प्रभाग 9 मधील बूथवर बसलेलो होतो। त्यावेळी अचानकपणे पांढऱ्या रंगाच्या काळ्या काचा असलेल्या पूर्ण पॅक असलेल्या अशा दोन गाड्या 57-57 नंबरच्या आमच्या समोरून आल्या। त्या दोन गाड्याच्या मध्ये आमचे कार्यकर्त्यांची मोटरसायकल होती। ती एक गाडी आमच्या कार्यकर्त्याच्या गाडीला टच करून गेली। त्यामुळे आमच्या कार्यकर्त्याने त्या गाडीच्या समोर आपली मोटरसायकल आडवी करून ती गाडी अडवली। त्यावेळी आम्ही तिथे गेलो असताना त्याच नंबरची दुसरी गाडी दिसलेली होती। त्यामुळे आम्ही पोलिसांना म्हटलं ही गाडी तुम्ही अडवा म्हणून। तर पोलिसांनी ती अडवली नाही आणि ती एक गाडी अडवली। जी गाडी अडवली त्यामध्ये आम्ही विचारलं ही गाडी कोणाची आहे आणि एवढी पॅक बंद का। तर त्या गाडीमध्ये पोलीस बसलेले होते आणि 3 व्यक्ती बसलेले होते ज्यांच्याकडे तोंडाला दारूचा वास येत होता। गाडीतून पूर्णपणे दारूचा वास येत होता आणि त्या गाडीमध्ये भाजपची सगळी पत्रकं, झेंडे, शाली वगैरे सगळं होतं। ही गाडी कोणाची आहे आणि का फिरते सकाळी सावंतवाडीत असं जेव्हा आम्ही विचारणा केली त्यावेळी त्यांनी सांगितलं विशाल परबांची गाडी आहे आणि पोलिसांनी सांगितलं आपण त्यांचे बॉडीगार्ड आहोत। ह्यांना हे जे तिघे बसलेले आहेत त्यांना आपण बॉडीगार्ड म्हणून त्यांची सुरक्षितता करत आहोत। मला त्या पोलिसांना आणि सगळ्यांना विचारायचं एकच प्रश्न, ज्या गाडीमध्ये आचारसंहिता संपलेली असताना पत्रकं आहेत भाजपची, सगळ्यात दारूचा वास येत आहे त्या गाडीतून, काळ्या काचेने ती गाडी पॅक बंद आहे आणि एकाच नंबरच्या गाड्या आज सावंतवाडीवर फिरत आहेत। त्या गाडीमध्ये बसून पोलीस त्यांना कसलं संरक्षण देत होते।